शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हरभरा सिलेक्शन 1044 याच्यावर फवारणी घेत आहोत आणि हा शेवटचा फवारा असून या फवाऱ्यामध्ये आपण इथं फवाऱ्यामध्ये 2 औषधी घेतलेली आहे. कारण आता जी परिस्थिती आहे ही परिपूर्ण घाटे आपलेले म्हणजे पकलेले आहेत आणि शेंड्यापर्यंत घाटे धरलेले आहेत. त्याच्यामुळं पूर्ण माल जाड होण्यासाठी आपण इथं फक्त 2च औषधी घ्यायची आहेत. यामध्ये आपल्याला कोराजेन घ्यायचं आहे 6 मिली आणि सोबत आपल्याला पोटॅबोर घ्यायचा आहे 40 ग्राम. 15 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याचा फवारा घ्यायचा आहे. आणि आपण जी व्हरायटी पाहतात हे सिलेक्शन 1044 आहे. आणि हा फवारा करत असताना आम भरपूर असल्यामुळं आपण काळे बूट लांबवाले पुन्हा घातलेले आहेत आणि पोते पण बांधलेले आहे. कारण आम जी आहे हे आपल्या पायाला लागते. त्याच्यामुळं आपल्याला इथं जास्तीत जास्त टोंगळ्यापर्यंतसुद्धा कापड बूट याचा वापर करावा लागेल, कारण जखमा होत आहेत. आणि आता इथं जी फवारा घेतलेला आहे 15 लिटर पाण्यामध्ये पोटॅबोर 40 ग्राम आणि सोबत कोराजेन 6 मिली 15 लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे. कारण शेवटची फवारणी आहे. अळीचं प्रमाण बिलकुल नाही तरी पण आपण कोराजेन घेतलेलं आहे. आणि पोटॅबोर यासाठी घेतलेला आहे की दाना जाड व्हावा आणि शेंड्यापर्यंत जे बारीक दाणे आहेत ते पण जाड व्हावे, यासाठी आपण हे शेवटच्या फवारणीमध्ये पोटॅबोर घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे नियोजन आपल्याला इथं करायचं आहे. तरीही आपण इथं बघू शकता दरवर्षीसारखे आपल्याला इथं वातावरणातल्या बदलामुळं, खराब वातावरणामुळं पाहिजे तेवढी घाट्याची संख्या दिसत नाही. आणि हे बघा, शेंड्याचा जो घाटा आहे हा इथं पिवळा पडलेला आहे, आपण बघू शकता. आणि फुलंसुद्धा अशा प्रकारे बघा फोस झालेले आहेत, जेणेकरून ते आता घाटे पकडणार नाहीत. आणि सर्व इथं हरभऱ्याला आपल्या कुठेही फुलाची अवस्था आता दिसत नाहीत. परिपूर्ण हरभरा हा दाना शेंड्यापर्यंत आता पकलेला आहे. फक्त जाड होण्यासाठी आपण हा फवारा देत आहोत. तर अशा प्रकारे इथं आपण आता नियोजन चालू आहे. आणि यानंतर पाणी पण आपल्याला द्यायचं नाही, मागेच बंद केलेलं आहे आपण. आणि काल 2 दिवस झाले बऱ्याच भागात आमच्या गारपिटीचा त्रास होत आहे. पुन्हा परत गारपीट 2 दिवसाची आंधी झाली. आज पुन्हा 2 दिवसानंतर आमच्या काल भागात बरीच गारपीट झाली आहे. आजसुद्धा ढगाळ वातावरण आहे. काल भरपूर काळकुट्ट आभाळ होतं. काही भागात पुसद विभाग, वाशिम विभाग इथं गारपीटसुद्धा झाली होती. आणि आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण आहे आणि संध्याकाळी काही सांगता येत नाही वातावरणात बदल झाल्यामुळं. आता बघा इथं अशा प्रकारे पूर्ण जे घाटे आहेत हे बुडाचे इथं पकलेले आहेत आणि शेंड्याचे सुद्धा इथं दाना प्रत्येक घाट्यामध्ये असा जाड झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घाटा हा पकलेला आहे. आणि वरचे जे दाणे आहेत ते आपल्याला इथं फुलं आहेत हे पूर्ण आपल्याला करपलेले दिसत आहेत. हे बघा, धुवारीमुळं हे फुल बघा अशा प्रकारे आपल्याला इथं करपलेले दिसत आहेत. म्हणजे ज्यात फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर झालंच नाही, बघू शकता आपण. हे बघा इथं पण हे अशा प्रकारे फुलं गळून पडले आहेत अशा प्रकारे. तर हे सर्व ढगाळ वातावरण, धुवारी 2 दिवस धुवारी पण होती, अशामुळे झालेलं आहे. म्हणून यावर्षी दरवर्षीसारखे ॲव्हरेज येणार नाहीत. कारण दरवर्षी जसं वातावरण होतं घाट्याची संख्या भरगच्च होती, तशी यावर्षी आपल्याला दिसत नाही. आणि प्रत्येक घाट्यामध्ये दाणे जे आहेत हे सुद्धा जाड झालेले आहेत, भरपूर जाड दिसत आहे आपल्याला. आणि दाण्याची जी संख्या आहे ही सुद्धा आपल्याला माझ्या मते प्रत्येक याच्यात 3-3 राहायला पाहिजे. तर यावर्षी साधारण 2 तरी असायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. दोन दाणे आहेत, आपण इथं बघू शकता. प्रत्येक घाट्यामध्ये 2 दाणे आहेत. तर अशा प्रकारे इथं आपण शेंड्याचा, बुडाचा कुठलाही घाटा घेऊ शकता. 1, 2, 3पर्यंत दाणे आहेतच. अशा प्रकारे इथं वातावरण आहे. 3 फूट अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे. शेवटचा फवारा आहे.